भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्या संदर्भात केलेलं वक्तव्याची खरं तर महाराष्ट्रभर जोरदार चर्चा जी आहे ती सध्या सुरू आहे। सध्या याच त्यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून पुण्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं कोथरूड परिसरामध्ये जे आहे ते गोपीचंद पडळकर यांच्या निषेधार्थ आहे ती बॅनरबाजी केलेली सध्या या ठिकाणी पाहायला मिळते। आपण बघू शकतोय की कोथरूडच्या परिसरामध्ये गोपीचंद पडळकर यांच्या निषेधार्थ जे बॅनर आहे ते या ठिकाणी लावलेलं आहे। त्या बॅनरवर असा आशय आहे की जाहीर निषेध, आदरणीय मुख्यमंत्री महोदय, हीच आहे का भाजपाची आणि आरएससी शिकवण आणि संस्कृती? आपण केवळ एका पक्षाचे नाही तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात। आपण महाराष्ट्राच्या संस्कृतीचं रक्षण करणार की पक्षातील वाचाळवीरांचं रक्षण करणार? महाराष्ट्र आपल्या निर्णयाची वाट बघतोय। गोपीचंद पडळकर सारख्या सडकछाप नेता महाराष्ट्रात यापूर्वी कधी झाला असेल ना पुढे होईल। गिरीश गुरुनानी जे आहे ते यांच्या वतीने खरं तर हे बॅनर जे आहे ते कोथरूडमध्ये लावलेलं आहे। हे बॅनर सध्या सर्वांचं लक्ष केंद्रित करताना दिसत आहे। खरं तर ज्यांनी बॅनर लावले ते सुद्धा आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्यासोबत खरं तर चर्चा करणार आहोत। गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी खरं तर आपण हे बॅनर लावले। गोपीचंद पडळकर यांचे वडील जे शिक्षक आहेत ते आज खरंच सांगायला मला वाईट वाटतं की ते त्यांच्या पोराला संस्कार देण्यात कुठेतरी कमी पडले। माननीय मुख्यमंत्री महोदय, हीच भाजपची आणि आरएसएसची शिकवण आणि संस्कृती आहे का? एखादा आमदार एका महाराष्ट्राच्या ज्येष्ठ नेत्याला, जयंतराव पाटील साहेब जे माजी गृहमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, त्यांना तुम्ही एवढ्या खालच्या पातळीवरती बोलता आणि मुख्यमंत्री महोदय त्यांच्यावरती काहीच कारवाई करत नाही, म्हणजे आम्ही असं समजायचं का तुमचा त्यांना काय खुलाच पाठिंबा आहे? आणि हा खरा खुला पाठिंबाच आहे, दिसून येतंय। यांचे वाचाळवीर ओपनली काहीतरी बोलतात आणि मुख्यमंत्री त्यांना काहीच बोलत नाही, त्यांना ओपनली सपोर्ट करतात। त्यामुळे हे फलक लावून आम्ही ठिकठिकाणी हे फलक कोथरूडमध्ये लावून त्यांचा जाहीर निषेध करतो। आपण बघू शकतोय खरं तर हे जे वाचाळवीर आमदार आहेत त्यांच्यावरती मुख्यमंत्र्यांनी अंकुश लावावा, त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध म्हणून आम्ही कोथरूड परिसरामध्ये असे बॅनर जे आहेत ते लावण्यात आलेले आहे। अशी प्रतिक्रिया जी आहे ते गिरीश गुरुनानी यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन विकी चव्हाण सोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही 9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव।